नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर आपले मॅथ राइज अकॅडमी चॅनल मध्ये स्वागत करतो आणि आज आपण पाहणार आहोत अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स. तर बघा, अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस. अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस मध्ये 4 पॉइंट कव्हर करायचे आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस. बघा, इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस. फर्स्ट, इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस. दोन मॅट्रिक्स सारखे कधी असतात? तर बघा त्याची डेफिनेशन. टू मॅट्रिसेस A and B are said to be equal if त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ऑर्डर ऑफ A इक्वल टू ऑर्डर ऑफ B. Order of A equal to order of B. Corresponding elements of A and B are same. That is Aij equal to Bij for all I comma j and symbolically written as matrix A equal to matrix B. तर बघा, इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय? असे दोन मॅट्रिसेस, कोणतेही दोन मॅट्रिसेस जर त्यांची ऑर्डर ऑफ A इक्वल टू ऑर्डर ऑफ B, म्हणजे दोन्ही पण मॅट्रिसेसची ऑर्डर जर सेम असेल, सारखी असेल आणि त्याच्यामधले करस्पॉन्डिंग एलिमेंट्स मॅट्रिक्स A आणि मॅट्रिक्स B या दोघांचे पण करस्पॉन्डिंग एलिमेंट्स जर सारखेच असतील, म्हणजे Aij इक्वल टू Bij, दोन्ही पण करस्पॉन्डिंग एलिमेंट जर सारखे असतील तर त्यांना आपण इक्वल मॅट्रिक्स म्हणतो आणि त्याला असं लिहिलं जातं मॅट्रिक्स A इक्वल टू मॅट्रिक्स B. तर बघा, याचा एक्झाम्पल बघू आपण मॅट्रिक्स A बघा, A इक्वल टू घेऊ. मॅट्रिक्स A इक्वल टू 3 2 -1 0 4 1 5 6 2 हा मॅट्रिक्स A आहे आणि याची ऑर्डर 3/3 आहे. आणि दुसरा मॅट्रिक्स B जर घेतला तर याचे एलिमेंट्स आणि त्याचे एलिमेंट आणि याची ऑर्डर आणि त्याची ऑर्डर सारखीच असायला हवी. तर बघा, या ठिकाणी 3 2 1 0 4 1 5 6 आणि 2 आणि याची सुद्धा ऑर्डर 3/3 ची आहे. बघा, मॅट्रिक्स A आणि मॅट्रिक्स B मध्ये प्रत्येक मॅट्रिक्स A मधला आणि मॅट्रिक्स B मधला करस्पॉन्डिंग एलिमेंट हा सारखा आहे. म्हणजे याचा फर्स्ट एलिमेंट सारखा आहे, सेकंड एलिमेंट सारखा आहे, थर्ड एलिमेंट इथं -1 आहे, सॉरी, हा -1 आणि हा -1 सारखे आहेत. म्हणजे असे प्रत्येक A मधले करस्पॉन्डिंग एलिमेंट याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट इन B मधले करस्पॉन्डिंग एलिमेंट हे सारखे आहेत. तर त्यांना आपण असं लिहू शकतो मॅट्रिक्स A इक्वल टू मॅट्रिक्स B. हे झालं इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस. पुढचा टाइप आहे सेकंड नंबरची प्रॉपर्टी आहे मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय स्केलर.
if A is a matrix and K is scalar, then the matrix obtained by multiplying each element of matrix A by the scalar K is called the scalar multiple of the given matrix A and is denoted by K into A. Thus, if A equal to Aij of order m by n and K is any scalar, then K into A equal to K into Aij of order m by n. बघा, मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय स्केलार म्हणजे एखाद्या स्केलारनं मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करणं. तर बघा, इफ ए इज अ मॅट्रिक्स अँड के इज स्केलार, या जर ए हा एक मॅट्रिक्स आहे आणि के हा स्केलार आहे, स्केलार म्हणजे एक कॉन्स्टंट असतो, कोणताही नंबर असेल, देन द मॅट्रिक्स ऑब्टेन्ड बाय मल्टिप्लाइंग ईच एलिमेंट ऑफ ए बाय द स्केलार के. जर आपण मॅट्रिक्स ए च्या प्रत्येक एलिमेंटला म्हणजे प्रत्येक एलिमेंटला जर त्या स्केलार के न मल्टिप्लाय केलं आणि मल्टिप्लाय केल्यानंतर जो आपल्याला मॅट्रिक्स मिळतो त्याला आपण मॅट्रिक्स मल्टिपल ऑफ मॅट्रिक्स बाय स्केलार के असं म्हणतो. मल्टिपल ऑफ द गिवन मॅट्रिक्स ए आणि त्याला डिनोट केलं जातं के इंटू ए. आणि त्याचा जनरल फॉर्म्युला आहे, जर ए इक्वल टू Aij ऑफ ऑर्डर m बाय n असेल आणि के जर स्केलर असेल तर त्याला असं लिहिलं जातं के इंटू ए इक्वल टू, आता या ठिकाणी के इंटू Aij लिहिले म्हणजे मॅट्रिक्स ए च्या प्रत्येक एलिमेंटला के न गुणल्यानंतर तो मॅट्रिक्स आपल्याला m बाय n चा मिळतो, किंवा प्रत्येक ए या मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटला के न मल्टिप्लाय केलं, हे असं डिनोट होतं. तर बघा, एक्झाम्पल बघू आपण. इफ ए इक्वल टू 2/2 चा मॅट्रिक्स घेऊ आपण, 3 1 4 0 अँड के इक्वल टू 1/2. जर ए इक्वल टू ए हा 2/2 चा मॅट्रिक्स आहे आणि जर के इक्वल टू 1/2 असेल तर त्याचा मल्टिप्लिकेशन आपल्याला मिळतं के इंटू ए इक्वल टू 1/2 इंटू 3 1 4 आणि 0. याच्यानंतर हा जो स्केलार 1/2 आहे यानं प्रत्येक एलिमेंटला आपल्याला मल्टिप्लाय करायचे. बघा, जर 3 ला जर 1/2 न आपण मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी येईल 3/2. 1 ला जर मल्टिप्लाय केलं 1 गुणिले 1/2 म्हणजे 1/2 येईल. 4 ला जर 1/2 न मल्टिप्लाय केलं 4/2 येतो, 4/2 म्हणजे 2 येईल. आणि 0 गुणिले 1/2 हे 0 येतो. आणि हा जो मिळालेला मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स ए चा मल्टिपल आहे, ज्याला आपण 1/2 न मल्टिप्लाय केलेला आहे आणि त्याची ऑर्डर 2/2 ची आहे. गेले, कळलं ना? मल्टिप्लाय प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. किंवा आपण ह्याच्यामधून कॉन्स्टंट सुद्धा बाहेर काढू शकतो. एखादा जर मॅट्रिक्स असा असेल ह्याच्यामधून कॉन्स्टंट काय निघते बाहेर, 1/2. इथला 1/2 इथं 3 राहते, इथला 1/2 काढलं इथं 1 राहते. तर इथून जर 1/2 काढायचं म्हणलं तर काय करायचं,
2 ला बघ आता 1/2 असं का हे करायचं, 1/2 जर कॉमन काढायचं असेल 2 गुणिले 2 भागिले 2 लिहायचं. प्रत्येक नंबरच्या गुणाकारामध्ये 1 असतो, त्याला आपण 1 ला असं 2/2 लिहू शकतो. 2 भागिले 2 काय होते, डबल 1 होते. मग काय करायचं, इथला फक्त हे 2 गुणिले ह्याला असं 2 गुणिले 1/2 हे 2 वेगळा घ्यायचा हे, आणि हे इथल्याला म्हणजे 1/2 असते. 2 गुणिले 2 काय होते, 4 गुणिले 1/2 हे 1/2 कॉमन काढायचं राहते 4 असं. बघा नंतर आहे ऍडिशन ऑफ मॅट्रायसिस. ऍडिशन ऑफ मॅट्रायसिस. A and B, if A and B are two matrices of some order, their addition ते सेम आहे बरं का, सम नाही, सम कसं आहे, सेम आहे. हां if A and B are two matrices of same order, their addition denoted by A plus B is a matrix obtained by adding the corresponding elements of A and B. बघा जेव्हा जर दोन मॅट्रिक्स असतील ए आणि बी आणि दोघांची ऑर्डर सेम असेल तरच याची आपण ऍडिशन करू शकतो, अदरवाइज त्याची ऍडिशन होत नाही. ए आणि बी हे मॅट्रिक्स दोघांची ऑर्डर सारखीच असायला हवी, म्हणजे सेम ऑर्डरचे, आणि त्याला आपण ऍडिशन असं करू शकतो. त्यांची जे ऍडिशन आहे त्याला ए प्लस बी न असं डिनोट केलं जातं, आणि ए प्लस बी इज अ मॅट्रिक्स ऑब्टेन्ड बाय ऍडिंग द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. आपण ए आणि बी चे करस्पॉन्डिंग एलिमेंट्सची बेरीज करून जो काय मॅट्रिक्स मिळतो आपल्याला त्याला आपण म्हणतो मॅट्रिक्स. म्हणजे जो मॅट्रिक्स ऍडिशन करायची असते आपल्याला त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग एलिमेंट्सची, आणि आपल्याला त्या ठिकाणी ए आणि बी ची ऍडिशन मिळते. तर बघा एक्झाम्पल घेऊ आपण इथं. जर मॅट्रिक्स ए हा 2/3 चा असेल, म्हणजे बघा 2 1 0 0 -3 आणि 4 आहे. हा मॅट्रिक्स आहे 2/3 चा. याच्यामध्ये 2 रोज आहेत आणि 3 कॉलम आहेत. आणि सेम मॅट्रिक्स जर बी असेल, त्या सेम ऑर्डरचा एलिमेंट्स कोणतेही असो ऑर्डर सारखे असावे. 1 3 2 5 अधिक 3 आणि 1, याची सुद्धा ऑर्डर 2/3 ची आहे. आता या ठिकाणी दोन्ही पण मॅट्रिक्स ए आणि बी हे यांची ऑर्डर सेम आहे, तर आता याची ऍडिशन अशी होते बघा, ए प्लस बी इक्वल टू याच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट्सची आपल्याला ऍडिशन करायची. या ठिकाणी मग या 2 सोबत हा 1 ऍड करायचा, 2 अधिक 1, या 1 सोबत हा 3 म्हणजे 1 अधिक 3 येईल, आणि 0 सोबत हा 2 0 अधिक 2. त्याच्यानंतर 0 प्लस 5, त्याच्यानंतर येईल -3 प्लस 3, -3 ची ऍडिशन +3 सोबत, आणि शेवटी 4 ची ऍडिशन 1 सोबत. म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आपण त्याच्यामध्ये ऍड केले, मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी चे. मग या ठिकाणी काय येईल, 2 अधिक 1 3, 3 आणि 1 4, 0 प्लस 2 2 येतात, 0 प्लस 5 5, आणि या ठिकाणी -3 प्लस 3 0 होतो, आणि 4 आणि 1 शेवटी इथं 5. आणि मिळालेला जो मॅट्रिक्स आहे ऍडिशन केल्यानंतर त्याची सुद्धा ऑर्डर 2/3 आली. म्हणजे या ठिकाणी ज्या 2 मॅट्रिक्सची ऍडिशन केली त्यांची जी ऑर्डर आहे, मिळणारा जो मॅट्रिक्स आहे ऍडिशन केल्यानंतर त्याची सुद्धा ऑर्डर ही सारखीच येते.
बघा आता काही याच्यामध्ये इम्पॉर्टंट रिझल्ट्स आहेत ते बघू आपण. सम इम्पॉर्टंट रिझल्ट्स. मॅट्रिक्स ऍडिशन ही कम्युटेटिव्ह असते. कम्युटेटिव्ह म्हणजे बघा या ठिकाणी फर्स्ट घेऊ आपण मॅट्रिक्स ऍडिशन. मॅट्रिक्स ऍडिशन इज कम्युटेटिव्ह. म्हणजेच जर दोन मॅट्रिसेस आहेत म्हणजे दोन मॅट्रिक्स आहेत ए आणि बी, त्याची जर ऍडिशन केली ए प्लस बी इक्वल टू याचा जो येणारा रिझल्ट आहे तो जर त्याचा इक्वल असतो बी प्लस ए. जर दोन मॅट्रिक्स आहेत ए आणि बी, त्याची ऍडिशन अगोदर ए घेतला आणि त्याच्यामध्ये जर बी ऍड केला, त्याचा जो येणारा रिझल्ट आहे किंवा आन्सर आहे त्याचा सेम असतो. अगोदर बी मध्ये अगोदर मॅट्रिक्स बी घेतला आणि त्याच्यामध्ये जर मॅट्रिक्स ए ऍड केला तर दोघाचा जो येणारा आन्सर आहे सेम असतं, इक्वल असतं. याला आपण कम्युटेटिव्ह लॉ म्हणतो. नेक्स्ट आहे मॅट्रिक्स ऍडिशन इज असोसिएटिव्ह. मॅट्रिक्स ऍडिशन इज असोसिएटिव्ह. असोसिएटिव्ह लॉ सुद्धा म्हणतो आपण याला. तर बघा जर तीन मॅट्रिक्स असतील ए प्लस बी प्लस सी, जर आपल्याला तीन मॅट्रिक्स दिलेले आहेत त्यांची जर ऍडिशन करायची असेल तर सर्वप्रथम आपण दोन मॅट्रिक्सचे अगोदर दोन मॅट्रिक्सचे ऍडिशन करतो आणि मिळालेला रिझल्ट हा तिसऱ्या मॅट्रिक्स मध्ये ऍड करतो. या ठिकाणी इथं ब्रॅकेट दिलाय म्हणजे ए अधिक बी अधिक सी. बी आणि सी ची ऍडिशन केली आणि नंतर त्याची ऍडिशन ए मध्ये ऍड केली. याचा जो येणारा रिझल्ट आहे त्याच्या इक्वल याचा रिझल्ट येतो. म्हणजे बघा जर ए आणि बी ची ऍडिशन केली आणि नंतर ती जर ऍडिशन आपण सी मध्ये ऍड केली तर दोघाचा जो येणारा रिझल्ट आहे किंवा आन्सर आहे ते सारखं असतं किंवा इक्वल असतं आणि याला म्हणतो आपण असोसिएटिव्ह लॉ किंवा मॅट्रिक्स ऍडिशन इज असोसिएटिव्ह. नेक्स्ट आहे बघा जर थर्ड आहे तिसरा रिझल्ट, जर अल्फा इंटू अल्फा प्लस और मायनस बीटा इंटू मॅट्रिक्स ए जर असेल, इथं प्लस असेल किंवा मायनस असेल, अल्फा आणि बीटा म्हणजे दोन कॉन्स्टंट समजा, तर याचा रिझल्ट येतो ए इंटू अल्फा. या ठिकाणी काही पण म्हणजे अल्फा बीटा कॉन्स्टंट असू शकतात, दुसरी कोणती व्हेरिएबल पण असू शकतो. अल्फा इंटू ए प्लस और मायनस बीटा इंटू ए याचं मल्टिप्लिकेशन होतं. ए इंटू अल्फा प्लस और मायनस बीटा इंटू ए. किंवा जर असं असेल तर अल्फा इंटू ए मॅट्रिक्स ए प्लस और मायनस मॅट्रिक्स बी. जर असं असेल तर या ठिकाणी सुद्धा सेम अल्फानं ए ला मल्टिप्लाय करायचं म्हणजेच अल्फा इंटू ए प्लस और मायनस अल्फा इंटू बी बीटा बी. अल्फा इंटू ए प्लस और मायनस अल्फा इंटू बी याचा रिझल्ट असा मिळतो. नंतर आहे पाचवा रिझल्ट अल्फा इंटू बीटा इंटू ए इक्वल टू हा रिझल्ट इक्वल येतो अल्फा इंटू बीटा इंटू ए. अल्फा इंटू बीटा इंटू ए इक्वल टू अल्फा इंटू बीटा इंटू ए. आणि जर एखादा मॅट्रिक्स असेल आणि त्याला जर आपण झिरो मॅट्रिक्सनं मल्टिप्लाय केलं म्हणजे ओ, आणि झिरो मॅट्रिक्स आपण ओ न डिनोट करतो म्हणजे ओ इंटू ए इक्वल टू ओ येतो, म्हणजे हा झिरो मॅट्रिक्स मिळतो आपल्याला त्या ठिकाणी. बघा त्यानंतर चौथी 4 नंबर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. Two matrices A and B
two matrices A and B are said to be comfortable for the product A into B if the number of columns in A is equal to the number of rows in B. That is, A is of order m by n and B is of order n by m. झालं. बघा, मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस किंवा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. टू मॅट्रिसेस ए अँड बी आर सेड टू बी कम्फर्टेबल फॉर द प्रोडक्ट म्हणजे गुणाकार ए इंटू बी. ए आणि बी चा गुणाकार त्याच वेळेस होतो किंवा तो कम्फर्टेबल आहे असं म्हणलं जातं ज्या वेळेस इफ द नंबर ऑफ कॉलम्स इन ए मॅट्रिक्स मधले कॉलम्सची संख्या, नंबर ऑफ कॉलमची संख्या इज इक्वल टू द नंबर ऑफ रोज इन बी. आणि नंबर ऑफ कॉलम्स किंवा ए या मॅट्रिक्स मधल्या कॉलमची संख्या ही बी या मॅट्रिक्सच्या रोची संख्या आहे. त्या दोघांची जर संख्या सारखी असेल, नंबर ऑफ कॉलम्स आणि नंबर ऑफ रोज हे जर सारखे असतील तर ते मॅट्रिक्स जो आहे तो मल्टिप्लिकेशन साठी कम्फर्टेबल आहे असं म्हटलं जातं. आणि जर बघा मॅट्रिक्स म्हणजे असेल ए या मॅट्रिक्सची जर ऑर्डर m बाय n असेल तर त्या ठिकाणी बी या मॅट्रिक्सची ऑर्डर n बाय m असावी. म्हणजे बघा या ठिकाणी मॅट्रिक्स ए मध्ये जे नंबर ऑफ कॉलम्स आहेत ते इक्वल आहेत मॅट्रिक्स बी मध्ये बी या मॅट्रिक्सच्या रो सोबत. म्हणजे या ठिकाणी n कॉलम आहेत आणि n रोज आहेत हे सारखे असावे. म्हणजे याला आपण असं सुद्धा लिहू शकतो. समजा मॅट्रिक्स ए इज ऑफ ऑर्डर m बाय n इंटू याचं मल्टिप्लिकेशन b ऑफ ऑर्डर n बाय m आणि याचा जो मिळणारा मॅट्रिक्स आहे तो C आणि याची ऑर्डर असते m बाय m. याची ऑर्डर असते m बाय m. या ठिकाणी n हा इलिमिनेट होतो, यामधला नंबर ऑफ कॉलम आणि इथला नंबर ऑफ रोज इलिमिनेट होतात आणि m बाय m ची मॅट्रिक्स येते. आणि याच्यामध्ये एक नोट आहे बघा, नोट, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव्ह. लिहून घ्या, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव्ह. म्हणजेच a इंटू बी इज नॉट इक्वल टू a इंटू बी इज नॉट इक्वल टू b इंटू a. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे कम्युटेटिव्ह नसतो. बघा आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचं एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ. इफ a इक्वल टू 2 3 1 -1 and b इक्वल टू, याची ऑर्डर 2/2 ची आहे, -1 4 2 1 5 -3 आणि याची ऑर्डर आहे 2/3. बघा याचे मॅट्रिक्स ए मधले नंबर ऑफ कॉलम्स आणि मॅट्रिक्स बी मधले नंबर ऑफ रोज हे सारखे आहेत. म्हणजे हा जो मॅट्रिक्स आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन साठी कम्फर्टेबल आहे. तर याला बघा असं लिहू, ए इंटू बी इक्वल टू मॅट्रिक्स ए घ्या 2 3
1 -1 आणि मॅट्रिक्स बी -1 4 2 1 5 आणि -3. तर बघा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं होतं, या ठिकाणी या कॉलमनं रोनं 2 3 न या कॉलमला मल्टिप्लाय करायचं असतं. 2 × -1 होतो. लक्ष द्या, आता या ठिकाणी असं होतं 2 गुणिले -1 -2 येतात, त्याच्यामध्ये प्लस लिहायचं नंतर आणि 3 न 1 ला गुणायचं. 3 गुणिले 1 3, 2 न -1 ला गुणलं -2 आणि ते प्लस 3 न 1 ला गुणायचं. त्याच्यानंतर सेम सेकंड कॉलमला म्हणजे असं होईल 2 गुणिले 4 बेचोक 8 प्लस 3 गुणिले 5 3 5 15. त्याच्यानंतर 2 न 2 ला गुणायचं, 2 2 4 प्लस 3 न -3 ला मल्टिप्लाय करायचं. इथं प्लस येऊन असं घेऊ, प्लस 3 त्रिक 9 -9 येईल. त्याच्यानंतर या खालच्या रोनं आपल्याला प्रत्येक कॉलमला मल्टिप्लाय करायचं. 1 गुणिले -1 येतो, प्लस -1 गुणिले +1 -1, नंतर 1 गुणिले 4 4 प्लस -1 गुणिले +5 -5, नंतर 1 गुणिले 2 2 प्लस -1 गुणिले -3 +3 येतात. नंतर याचे आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करून घेऊ. -2 + 3 1 येतो, 15 आणि 8 23, 4 ± -4 -9 -5 येतात. -1 हे प्लस मायनस मायनस होतं, -1 -1 -2, 4 ± -5 म्हणजे 4 - 5 हा -1 येतो आणि 2 + 3 5 आणि हे आला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन A × B. A आणि B या मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन आणि त्याची ऑर्डर मिळाली आपल्याला 2/3. याच्यामध्ये हा 2 आणि हा 2 इलिमिनेट होतो आणि 2/3 ची मॅट्रिक्स आपल्याला मिळते.